सकाळी उठल्यानंतर पहिलं काम असतं माझं थोडासा व्यायाम करायचा. घराची आवरावर झाली की समर्थाचा डबा. तर रात्रीच मी गरम पाण्यामध्ये मटकी टाकली होती. तर इथं एकदम मिठाची मटकी. तर माझे एकदम साधा असा समर्थाचा डब्बा आणि स्वयंपाक असतो. आणि त्यानंतर त्याला चौकोनी चपाती म्हणजे मोठी चपाती लाटून घेतली आणि आपलं पिझ्झा कटर असतं ना त्यानं त्याला चारी बाजूनं कट करून चौकोन बनवून घेतला. बारक्या तव्यावर तर ते बसत नव्हतं, त्यामुळं मला डोशाच्या तव्यावर चौकोनी चपाती भाजायला घ्यावी लागली आणि परत एक बनवली, एक खाण्यासाठी आणि एक डब्याला घेऊन जाण्यासाठी. तर अशी झाली माझी चौकोनी चपाती. हाय, शुभ सकाळ. काय खातोय सांग? भात आणि भाजी कशाची? आणि बाळाला काय आहे? दाल भात. दाल भात. पनीरची भाजी तिखट आहे म्हणून त्याला नाही दिली, त्याला दाल दिली आहे. सम्राट छान आहे, इकलं बघा, छान आहे. काय हो काय फोटोत तर दोन्ही सेमच दिसलाले. काय ह्याला काही नाही, कलर मोरपंखी आणलं तरी मिळतं, जुळतं आणलं तर चालते. तर आता मी या ठिकाणी मेहंदी भिजवते. तर ही मी लाल निशा लावते. तर पहिल्यापासून मी लाल निशाच लावते. मी बरेच लिक्विड हे करून बघितलेत, म्हणजे लावलेत, पार्लरमध्ये पण लावून घेतले होते, पण आता घरगुती निशा आणलेला आहे. माझे केस थोडे आहेत त्यामुळं मला पहिले तर एकच पॉकेट लागायचं, आता थोडेसे लांबलेत म्हणून 2 लागतात. काहीच नाही घालत मी यात, फक्त पाणी घालून भिजवते. 1 तास भिजवायची आणि 1 तास केसाला लावून ठेवायची, झालं धुवून टाकायची. तसं तर महिन्याला एकदा लावायला पाहिजे, पण मला लावणं होत नाही. मी वर्षात 2-3दा लावते. म्हणजे घरात काही लग्न कार्यक्रम असला तरच माझं पार्लरला जाणं, केसाला मेहंदी असतं, नाही तर होत नाही, बारकं बाळ असल्यामुळे. अशा पद्धतीची भिजवून ठेवते, थोडीशी घट्टसर भिजवायची अशी. आणि लावायच्या वेळेस थोडंसं पाणी टाकून फेटायची, एक जीव एक पेस्ट करायची, मग लावायची. तर चला आता मी 1 तास झाकून ठेवते. 1 तासानंतर तुम्हाला दाखवते. बघू कसं मिक्स. पाणी लागते का की आता? काय त्याला खायतो का काय? बाहेर पायरीवर. तू लावणार आहे का मेहंदी? इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. तू लावणार आहे माझ्या केसाला मेहंदी? खरं छान लावणार का? 1 नंबर. पुराना सोफा सेट को रिपेयर करता, ये पूरा आपके घर में रिपेयर करेंगे. सोफा सेट हे बघा मेहंदी लावून झाली. आता करते मी तूप. बाळा मला तिथलं ते हे आणून दे, ही साय टाकायला काय तर आणखी. ती नाही रे, राहू दे, या चमच्याने घेते. मोठं काय तर दिलं असतं मला, पटपट आलं असतं. अरे पळी उलटणं झालनं आणावरे राजा. इकडं इकडं ती हे नेलं.
दूधच निकाल दूध निकाल दिया झालं थोडंच टाकायचं ट्युशनची बॅग भरला नाही चल जरा पाणी घेऊ दे खायचं वरती आणि वरचं खाली आता गरम करायला ठेवा लोणी काढायचे पिलं चला आंटीला देऊन येतो मशीन चला मशीन द्या आमच्याकडे एका मी देते रस्ते ओल ह्या जवळ तोच निघून जातो मी देखिए भांड परत देते धुवून खाली ठेवून उघड आता मी नाही येणार करू दे मला उशीर होते तूप बनवायला ठेवलं नणंदबाईचा ब्लाऊज शिवायला टाकले पिको फॉलला साडी टाकली घरातले कामं करून घेतले आणि आता निघाले बघा मी थोडीशी शॉपिंग राहिले त्या शॉपिंगसाठी तर आता मला इथे घ्यायचे समर्थला शूज तर शूज घेण्यासाठी आणि आमचं दुसरं काही खरेदी आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे आता ह्या दुकानात तर ह्या दुकानाचा पहिलेही तुम्ही ब्लॉग बघितलेलाच आहे तर मी इथंच येते कारण आमच्या सिटीमध्ये सगळ्यात चांगले ब्रँडेड कपडे ब्रँडेड शूज काही पण असो ड्रेस असो काही लहान मुलांचं मोठ्यांचं सगळं इथं खूप भारी भेटतं म्हणून आम्ही इथंच येतो तर आत आल्यानंतर ह्या साईडला आहे नवरदेवाचं म्हणजे जे लग्नाचे शेरवाणी समर्थच्या काय आहे ते आणि समर्थाने आधी इथं लागले शूज बघायला हे घ्या ते घ्या हर एक क्वालिटीचं ब्रँडेड पण साधे पण सगळे जास्त तर ब्रँडेडच आहेत इथं तर आम्ही विचार केला एक तर स्पोर्ट घ्यायचा किंवा लोफर घ्यायचं तर तेच इथं बघत होतो ट्राय करत होतो थोडेच पीस होते पण हे छान क्वालिटीचे ब्रँडेड होते बघ तर बसते का आणि लग्न आहे लग्नामध्ये शेरवानीवर त्याला छान दिसेल असाच आम्हाला घ्यायचा होता जो आवडला तो त्याच्या पायाला बसत नव्हता आणि सम्राट इथं कसं खेळते बघा शूज सोबत तर पोरांना खूप इथं तिथल्या ज्या हे होत्या ते नवीन शूज आणायला गेल्या त्याच्या साईजचं तर आम्ही आता शूज त्याचा घेतला आणि आलेला आहे साड्या पण थोड्याशा बघितल्या काय नवीन पीस आलेल्या होते ते पण घ्यायचं काय नव्हतं आमचं म्हणजे बघून जातो आणि त्यामध्ये चंद्रकोर वगैरे परत पर्स पण बघितल्या तर खूप छान अशा ब्रँडेड पर्स इथं भेटतात तर आमची खरेदी झालेली आहे आणि इथं आलं ना हे दोघं लागतात बघा खेळायला आणि पूर्ण स्टॉप ओळखीचा झालेला इथे दुकानाचे मालक हे सगळे बिंदास्त पोरं खेळतात आलं ना बिंदास्त पळापळी खेळणं कोणी काही म्हणत नाही आणि पाहिजे तितका वेळ उड्या मारतात खेळतात आता घरी आल्यानंतर आमचं चाललंय भेळचं नियोजन कारण आम्ही पोरं बाहेर घेऊन गेलेलं बाहेरलं पोरांना खायला देत नाही तर विचार केला की ते साहित्य घरी घेऊन जाऊया घरी भेळ करून खाऊया भेळ बनवली मग मेहंदी काढायला माधुरी आली होती माधुरी आम्ही सगळ्यांनी भेळ खाल्ली आणि त्यानंतर मेहंदी काढली रात्री 9:30-10 वाजेपर्यंत तितक्यात माझी एक फ्रेंड आली विदर्भातले वांगे घेऊन वांगी मिरच्या आणि त्यानंतर ही मेहंदी तर संध्याकाळी 9:30-10 वाजेपर्यंत आमचा मेहंदीचा कार्यक्रम चालू होता समर्थच्याही हातावर मेहंदी काढली जी दीदीच्या लग्नात काढली होती तेच आणि सम्राट ही अजून जागी आहे गीताताई पण बसल्या होत्या माझ्यासोबत
आणि परत मी त्याला साखरेचं पाणी ते लावलं. आता पहाटे 5ला मी तुम्हाला मेहंदी दाखवते. तर हे बघा छान अशी माझी मेहंदी साखरेचं पाणी लावले मी रंगलेली आहे. तर चला मला आता सगळं पटकन आवरायचं आहे. समर्थचं त्याला स्कूलला पाठवायचं आणि मला निघायचं आहे गावाकडे. आणि मी केसाला पण रात्री भरपूर गीता इकडून तेल लावून घेतलं होतं कारण मी आज शॅम्पू कंडिशनर करणार आहे केसाला म्हणून. तर चला सगळ्यांना शुभरात्री. तर हे सकाळी उठल्यानंतर मेहंदी तुम्ही बघू शकता छान अशी मेहंदी माझी रंगलेली आहे. ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.